पहाटेचे 5:30 वाजले होते. देशमुख वाड्यात आज नेहमीसारखे सकाळ नव्हती. अंगणात रोज ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाटही जणू शांत झाला होता. घराच्या ओसरीवर पांढऱ्या चादरी पसरल्या होत्या. घरात नातेवाईकांची ये-जा सुरू होती, पण कोणीही मोठ्याने बोलत नव्हतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना होती, दुःख. घराच्या मध्यभागी बर्फाच्या लादीवर शांतपणे झोपले होते गावातील सर्वांच्या आदराचे व्यक्तिमत्व, माधवराव देशमुख. वय अवघं 62. आयुष्यभर शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांना घडवणारा माणूस, गरीब विद्यार्थ्यांच्या फी भरून देणारा माणूस, गावात भांडणं मिटवणारा माणूस, ज्याने कधी कोणाचं वाईट केलं नाही असा माणूस. काल रात्री अचानक छातीत दुखू लागलं. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा जीव गेला. त्यांच्या पत्नी सुलोचना त्यांच्या पार्थिवाजवळ बसून नुसत्या शून्यात पाहत होत्या. डोळ्यातले अश्रू जणू संपले होते. मोठा मुलगा रोहित अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होता. मनाने तो पूर्ण कोसळला होता, पण आई आणि बहिणीसाठी स्वतःला सावरत होता. धाकटी मुलगी नेहा सतत रडत होती. गावातील लोक एकामागून एक येत होते. असा माणूस पुन्हा होणार नाही. देवाने फार लवकर नेलं. गावाचा आधार गेला. अशाच चर्चा सुरू होत्या. काल रात्री रुग्णालयात नेताना बाबांनी त्याचा हात घट्ट पकडला होता. अडखळत ते एवढंच म्हणाले होते, रोहित. पुढे त्यांना काही बोलताच आलं नव्हतं. रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत सर्व काही संपलं होतं. रोहितला त्या शब्दांचा अर्थ अजूनही समजत नव्हता. बाहेर अंगणात गावातील सरपंच आले. रोहित, वेळ झाली आहे. 10 मिनिटात अंत्ययात्रा निघाली पाहिजे. रोहितने मान डोलवली. 4 माणसांनी पार्थिव उचलण्यासाठी तयारी केली. महिलांचा रडण्याचा आवाज वाढला. सुलोचना पार्थिवाला बिलगून म्हणाल्या, इतक्या घाईत का गेलात हो? अजून किती स्वप्न बाकी होती? नेहा हुंदके देत होती. रोहितने स्वतःला सावरलं. आई, चला. अंत्ययात्रा घराबाहेर पडणार. इतक्यात दूरवरून एक काळी कार धूळ उडवत येऊन थांबली. गावात कोणीही ती कार ओळखत नव्हतं. सगळ्यांच्या नजरा त्या कारकडे वळल्या. दरवाजा उघडला. 25-26 वर्षांचा एक तरुण खाली उतरला. साधा पांढरा शर्ट, निळी जीन्स, चेहऱ्यावर दाढी, डोळे मात्र रात्रभर रडल्यासारखे सुजलेले. त्याच्या हातात एक जुनी तपकिरी फाईल होती. तो धावत धावत अंत्ययात्रेजवळ आला आणि मोठ्याने ओरडला, थांबा, कृपया 2 मिनिटं थांबा. क्षणात सगळे थांबले. गावात शांतता पसरली. तो तरुण माधवरावांच्या पार्थिवाजवळ गेला. थरथरत्या हाताने त्यांच्या पायाला स्पर्श केला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काही क्षण तो काही बोललाच नाही. मग दोन्ही हात जोडून म्हणाला, मला माफ करा, मी उशिरा आलो. रोहित पुढे म्हणाला, तुम्ही कोण? तरुणाने मान वर केली. त्याच्या ओठांवरून एक वाक्य बाहेर पडलं आणि त्या एका वाक्याने संपूर्ण गाव हादरलं. मी माधवराव देशमुखांचा मुलगा आहे. काही सेकंद सगळे स्तब्ध. कोणी श्वासही घेत नव्हतं. मग अचानक कुजबूज सुरू झाली. काय म्हणाला? मुलगा? पण रोहित तर इथेच आहे. हा कोण आहे? रोहितच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. तो संतापाने त्या तरुणाजवळ गेला. काय बडबड करतोयस? शुद्धीत आहेस ना? तरुण शांत होता. मी खोटं बोलत नाही. रोहितने त्याची कॉलर पकडली. माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला तमाशा करायला आलायस? गावातील काही तरुणही पुढे आले. हाकलून द्या याला. अशा वेळेला असं कोण बोलतं? पण त्या तरुणाने प्रतिकार केला नाही. तो फक्त म्हणाला, मला तुमच्याकडून काही नको आहे. ना घर, ना जमीन, ना पैसा. मला फक्त माझ्या वडिलांना शेवटचा निरोप द्यायचा आहे. हे ऐकताच सुलोचना थरथरल्या. त्याने पहिल्यांदाच त्या तरुणाकडे नीट पाहिलं. क्षणभर त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं. त्या तरुणाचे डोळे अगदी माधवरावांसारखे. तो बोलताना मान हलवण्याची सवयही तशीच. पण त्यांनी लगेच मनाला समजावलं, नाही, हे अशक्य आहे. रोहित अजूनही रागात होता. पुरावा आहे? तरुणाने शांतपणे हातातील तपकिरी फाईल पुढे केली. आहे. रोहितने फाईल हिसकावून घेतली. त्यात जुनी पत्र, काही फोटो आणि एक सीलबंद लिफाफा होता. लिफाफ्यावर माधवरावांच्या अक्षरात लिहिलं होतं,
हे फक्त माझ्या मृत्यूनंतरच उघडावं. रोहितचे हात थरथरू लागले, कारण अगदी अशीच अक्षरं त्याने लहानपणापासून बाबांच्या वहीत पाहिली होती. तो काही क्षण त्या लिफाफ्याकडे बघतच राहिला. गर्दीत पुन्हा कुजबूज सुरू झाली. खरंच साहेबांचं अक्षर दिसते की बनावट आहे? नक्की काय प्रकरण आहे? रोहितने रागाने लिफाफा फाडण्यासाठी हात पुढे केला आणि त्या क्षणी गावातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती, निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय काका पुढे आले. ते म्हणाले, रोहित थांब, हा लिफाफा उघडण्याआधी एक गोष्ट मला सांगायची आहे, कारण कदाचित मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुझं आयुष्य कायमचं बदलून जाईल. दत्तात्रय काकांच्या आवाजात इतका अधिकार होता की रोहितने लिफाफा फाडण्यासाठी पुढे केलेला हात तसाच थांबवला. सगळ्यांच्या नजरा आता काकांकडे वळल्या होत्या. काका हळूहळू माधवरावांच्या पार्थिवाजवळ आले. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. रोहित, आज मी जे बोलणार आहे ते इतकी वर्ष माझ्या छातीत दडवून ठेवलं, कारण मला तुझ्या बाबाने तशी शपथ घातली होती. सुलोचना चकित होऊन म्हणाल्या, दादा, तुम्हालाही काही माहीत आहे का? काकाने मान खाली घातली. हो, पण पूर्ण सत्य मला देखील माहीत नाही. जेवढं माहीत आहे ते सांगतो. अंगणात पुन्हा शांतता पसरली. काका बोलू लागले, आजपासून जवळजवळ 26 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा माधवराव नुकतेच शिक्षक झाले होते. गावात त्यांचा मोठा मान होता. प्रत्येक रविवारी ते तालुक्यातल्या अनाथाश्रमात जाऊन मुलांना शिकवायचे. समरच्या डोळ्यात चमक आली. काका पुढे म्हणाले, एके दिवशी तिथून परत आल्यावर माधवराव खूप अस्वस्थ दिसले. मी विचारलं तर म्हणाले, दादा, आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते की माणूस कोणालाही दुखवू नये म्हणून स्वतःच आयुष्यभर दुःख सहन करतो. तेव्हा मला त्यांचा अर्थ कळला नव्हता. काही महिन्यांनी एक तरुणी त्यांना भेटायला आली होती. तिचं नाव कविता. ती जवळपास अर्धा तास त्यांच्या खोलीत होती. दोघेही बाहेर आले तेव्हा दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. ती निघून गेल्यावर मी विचारलं, कोण होती ती? माधवराव म्हणाले, एक अपूर्ण जबाबदारी, बस. त्यापुढे त्यांनी कधी काही सांगितलं नाही. काकांचं बोलणं थांबलं. गर्दीत पुन्हा कुजबूज सुरू झाली. म्हणजे खरंच काहीतरी होतं. हा मुलगा खोटं बोलत नाही बहुतेक. रोहितला राग अनावर झाला. दत्तात्रय काका, एवढ्यावरून मी याला माझा भाऊ मानू का? याच्याकडे पुरावा आहे का? समर्थने शांतपणे उत्तर दिलं, आहे. त्याने फाईलमधून एक जुना फोटो काढला. फोटोत 25 वर्षांपूर्वीचे माधवराव एका छोट्या मुलाला हातात घेऊन उभे होते. रोहितने फोटो हातात घेतला. तो बारकाईने पाहू लागला. फोटो एडिट करता येतात, समर्थ म्हणाला. मला माहीत होतं तुम्ही हेच म्हणाल. त्याने दुसरा कागद बाहेर काढला. तो एका बँकेच्या पासबुकाची प्रत होती. त्यात दर महिन्याला एकाच खात्यात पैसे जमा झाल्याच्या नोंदी होत्या. जमा करणाऱ्याचं नाव माधवराव देशमुख. रोहितने आश्चर्याने विचारलं, हे पैसे कुणासाठी? समर्थचा आवाज भरून आला, माझ्या शिक्षणासाठी. हे ऐकताच सुलोचना हादरल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक प्रसंग झरझर उभे राहिले. लग्नानंतर जवळजवळ 20 वर्ष दर महिन्याच्या 5 तारखेला माधवराव घरातून बाहेर पडायचे. परत यायला उशीर व्हायचा. त्या विचारायच्या, कुठे गेला होतात? ते हसून म्हणायचे, एका गरजू मुलाची जबाबदारी आहे. त्याने कधीच जास्त विचारलं नव्हतं. आज पहिल्यांदाच त्या शब्दांचा अर्थ बदलल्यासारखा वाटत होता. रोहित अजूनही गोंधळलेला होता. जर तू खरंच बाबांचा मुलगा आहेस तर ते तुला कधी घरी का घेऊन आले नाहीत? समर्थने डोळे पुसले. कारण त्याने मला कधीच त्यांचा हक्क मागायला शिकवलं नाही. मी त्यांना आयुष्यात फक्त 4 वेळा भेटलो. हे ऐकताच सगळे अवाक झाले. फक्त 4 वेळा? हो. पहिल्यांदा मी 3 वर्षांचा होतो, दुसऱ्यांदा 7 वर्षांचा, तिसऱ्यांदा 10वीचा निकाल लागला तेव्हा, आणि शेवटची भेट. तो बोलता बोलता थांबला. त्याचा गळा दाटून आला. 3 महिन्यांपूर्वी. रोहितने विचारलं, कुठे भेटलास? समर्थने खिशातून मोबाईल काढला. त्यात एक फोटो होता. माधवराव हॉस्पिटलच्या बागेत बाकावर बसलेले. शेजारी समर्थ. दोघांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू. फोटो पाहताच सुलोचना दचकल्या. हे तर मीच काढलं होतं. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. त्या थरथरत म्हणाल्या,
3 महिन्यांपूर्वी आम्ही शहरात तपासणीसाठी गेलो होतो. डॉक्टरांकडे मी आत गेले होते. हे म्हणाले होते, तू जा, मी बाहेर बसतो. म्हणजे? त्यांचा आवाज थरथरला. त्या वेळेला हे याला भेटले होते. समर्थने मान खाली घातली. हो, त्यांनीच मला फोन करून बोलावलं होतं. रोहितचा श्वास वेगाने चालू लागला. मग त्यांनी तुला काय सांगितलं? समर्थने काही क्षण डोळे मिटले, जणू तो पुन्हा त्या दिवसात गेला. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं होतं, समर्थ, मी आयुष्यभर 2 कुटुंबांमध्ये नाही तर 2 जबाबदाऱ्यांमध्ये अडकलो. मी कुणावरही अन्याय करू इच्छित नव्हतो. जर मी आधी गेलो तर माझ्या अंत्यसंस्काराला नक्की ये. पण लक्षात ठेव, राग घेऊन नाही, प्रेम घेऊन ये. हे ऐकताच अंगणात उभ्या असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. रोहितच्या हातातून फोटो खाली पडला. तो समर्थकडे पाहत राहिला आणि त्याचवेळी त्याच्या नजरेस तपकिरी लिफाफ्यावर बाबांच्या हस्ताक्षरात लिहिलेली एक ओळ पुन्हा दिसली. हे पत्र वाचल्यानंतरच माझ्याबद्दल निर्णय घ्या. रोहितने खोल श्वास घेतला. त्याने थरथरत्या हाताने लिफाफा उघडायला सुरुवात केली. आत दुमडलेलं 6 पानाचं पत्र होतं. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रिय सुलोचना, रोहित आणि नेहा. हे पत्र वाचताना कदाचित तुम्ही माझा तिरस्कार कराल, पण आधी माझं संपूर्ण सत्य ऐका. रोहितचे हात थरथरत होते. त्याने हळूहळू पत्र उघडलं. अंगणात इतकी शांतता होती की कागदाची घडी उघडतानाचा आवाजही सगळ्यांना ऐकू येत होता. रोहितने पहिली ओळ वाचायला सुरुवात केली. प्रिय सुलोचना, रोहित आणि नेहा, हे पत्र तुम्ही वाचत आहात म्हणजे मी या जगात नसेन. सर्वप्रथम माझी एकच विनंती आहे, हे पत्र पूर्ण वाचा. मध्येच माझा न्याय करू नका. रोहितचा आवाज भरून आला, पण तो पुढे वाचत राहिला. आज मी जे सांगणार आहे ते मी आयुष्यभर लपवलं, कारण मला माझं सत्य सांगून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. सुमारे 26 वर्षांपूर्वी माझी बदली तालुक्यात झाली होती. त्या काळात माझी ओळख कविता नावाच्या एका तरुणीशी झाली. ती अनाथ आश्रमात मुलांची सेवा करायची. तिच्या स्वभावाचा मला खूप आदर वाटायचा. एक दिवस अनाथ आश्रमाच्या बसला अपघात झाला. त्या अपघातात अनेक मुलं जखमी झाली. कविताने स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलांना वाचवलं, पण ती स्वतः गंभीर जखमी झाली. त्या दिवसापासून मी तिच्या उपचारासाठी धावपळ करू लागलो. रोहितने पुढे वाचलं. त्या काळात आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. आम्ही लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. हे वाक्य ऐकताच सुलोचनांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. पण पत्र अजून संपलं नव्हतं. मात्र नीतीला काही वेगळंच मान्य होतं. माझ्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांची शेवटची इच्छा होती की मी त्यांच्या मित्राच्या मुलीशी म्हणजे सुलोचनाशी लग्न करावं. मी 2 आगीत सापडलो होतो. एका बाजूला प्रेम होतं, दुसऱ्या बाजूला आईवडिलांची शेवटची इच्छा. मी चुकीचा निर्णय घेतला की योग्य, याचा न्याय आजही मला करता आलेला नाही. अंगणात बसलेले प्रत्येकजण निशब्द झाले. रोहित पुढे वाचू लागला. लग्नानंतर काही दिवसांनी कविता मला शेवटची भेटायला आली. तेव्हाच मला समजलं की ती आई होणार होती. सगळ्यांच्या छातीत धस्स झालं. मी तिला माझ्यासोबत यायला सांगितलं, पण तिने नकार दिला. सुलोचनाने काहीच चूक केलेली नाही. ती म्हणाली, तिचा संसार उद्ध्वस्त करून मला सुखी व्हायचं नाही. माझ्या मुलाला मी एकटी वाढवेन. आणि ती कायमची निघून गेली. समरच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पत्रात पुढे लिहिलं होतं, मी तिचा निर्णय मान्य केला, पण एक वचन दिलं, मुलाला कधीच काही कमी पडू देणार नाही. म्हणूनच मी दर महिन्याला गुप्तपणे पैसे पाठवत राहिलो. त्याला भेटलो, पण त्याच्या आयुष्यात वडिलांचा अधिकार कधी गाजवला नाही. कारण माझ्या एका चुकीची शिक्षा दुसऱ्या कोणालाही मिळू नये अशी माझी इच्छा होती. रोहितचा आवाज आता पूर्ण थरथरत होता. सुलोचना, मी तुला कधी फसवलं नाही. लग्नानंतर मी मनाने, कृतीने, जबाबदारीने फक्त तुझाच नवरा राहिलो. पण एका निरपराध मुलाची जबाबदारी मी कधी सोडू शकलो नाही. जर शक्य असेल तर मला माफ कर. सुलोचना दोन्ही हाताने चेहरा झाकून रडू लागल्या. त्यांच्या मनात राग नव्हता, फक्त एक वेदना होती. त्याने हळूच समर्थकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर स्वतःच्या नवऱ्याची छबी त्यांना दिसत होती. रोहितने पत्राचं शेवटचं पान उलगडलं. त्यावर लिहिलं होतं, रोहित, तू माझा अभिमान आहेस आणि समर्थ, तो माझी अपूर्ण जबाबदारी.
तुम्ही दोघे भाऊ म्हणून जगलात तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. त्याला माझ्या संपत्तीतला वाटा हवा असेल तर द्या, नको म्हणाला तरी त्याला मुलासारखं प्रेम द्या. हीच माझी शेवटची इच्छा. पत्र संपलं. रोहित काही क्षण जागच्या जागी उभाच राहिला. मग तो हळूहळू समर्थकडे चालत गेला. समर्थने डोळे खाली केले. मला काही नको आहे. मी फक्त त्यांना शेवटचा नमस्कार करायला आलो. आजपर्यंत त्यांनी दिलेल्या पैशांवर शिकलो, नोकरी मिळवली. आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे. मी तुमच्याकडून काही मागायला आलो नाही. रोहित काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. अचानक त्याने समर्थला घट्ट मिठी मारली. त्याच्या तोंडून एवढे शब्द बाहेर पडले, वेड्या, एवढी वर्ष एकट्यानेच सगळं सहन केलंस. दोघेही हमसून रडू लागले. गावातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सुलोचना पुढे आल्या. त्याने समरच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तुझ्या आईने माझा संसार वाचवला आणि तू आज माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करायला आला आहेस. आजपासून तूही माझाच मुलगा आहेस. समर्थ त्यांच्या पायावर कोसळला. आई, इतकी वर्ष दाबून ठेवलेला तो एक शब्द त्याच्या ओठांवर आला आणि सगळ्यांचे डोळे पुन्हा भरून आले. दत्तात्रय काका पुढे आले. ते म्हणाले, माधवराव आज नाहीत, पण त्यांनी माणुसकी जिवंत ठेवली आहे. रोहितने समोरचा हात हातात घेतला. चल, बाबांना शेवटचा निरोप आपण दोघे मिळून देऊ. दोन्ही भावांनी एकत्र खांदा दिला. स्मशानभूमीत मुखाग्नी देताना रोहितने समरच्या खांद्यावर हात ठेवला. जळत्या चितेकडे पाहत तो हळूच म्हणाला, बाबा, तुम्ही आम्हाला भाऊ दिला. उशिरा का होईना, पण आम्ही एकत्र आलो. धुराचे लोट आकाशाकडे झेपावत होते. जणू माधवरावांच्या मनावरचं आयुष्यभराचं ओझंही त्या धुराबरोबर विरून जात होतं. तर मित्रांनो, आयुष्य माणसाला कधीकधी असे निर्णय घ्यायला भाग पाडतं ज्यात कोणीही पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चुकीचं नसतं. पण सत्याचा स्वीकार, क्षमा आणि माणुसकी या 3 गोष्टी कोणतंही तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याची ताकद ठेवतात. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी आणि कौटुंबिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि मनाला भिडणाऱ्या कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.